पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. अथर्व, तुझा थॉट करेक्ट आहे, पण आईंपासून लपवून काही करायचं नाही. अगं पण हे कायमचं नाही आहे अनन्या. हे बघ, एकदा का आपण प्रॉडक्टची डिलिव्हरी दिली आणि त्याचं पेमेंट आलं ना की आईला खरं खरं सांगायचंच आहे सगळं. माझी हिंमत नाही होते अथर्व. हे बघ अनन्या, कुठलीही मोठी गोष्ट अचीव करायची असेल ना तर थोडं डेअरिंग करावं लागतं. आणि आपणच घाबरलो तर आईची भीती कशी घालवणार आपण, हो की नाही? ठीक आहे, मी आज बँकेत जाऊन येते आणि जरा इन्फॉर्मेशन काढते. गुड. अथर्व, आई लोनच्या इतक्या विरोधात होत्या की मला टेन्शन येतंय. आपण काही चुकीचं करत नाही होत ना? नाही, हे बघ, दिस इज लीप ऑफ फेथ. एकदा का आपलं हे लोन क्लिअर झालं ना की आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. बरं ठीक आहे, निघतो आता मी. ऑलरेडी खूप उशीर झालाय. निघू मी? मग मला नीट हसून बाय कर. बाय. नको टेन्शन घेऊस, होईल सगळं व्यवस्थित. चल बाय. अनन्या, हं? अगं बाहेर निघालीस का? हो, दूध आणि भाजी वगैरे घेऊन येते ना. तुम्हाला काही आणायचंय? अगं मी पण येते. तू एकटीने किती करशील अनन्या? अहो, आई, मी ऍक्च्युली मैत्रिणीकडे जाणार आहे आधी, आणि त्यानंतर मी भाजी घेऊन येते. मग तू मैत्रिणीकडेच जा. भाजी आणि दूध मी आणते, एकत्र निघूया आपण. नाही, नको, नाही, राहू द्या. आता तुम्ही चेंज वगैरे कराल, त्यात वेळ लागेल, आवरायला वेळ लागेल. त्यापेक्षा मी पटकन घेऊन येते. बाजारात जायला कसलं काय आवरायचंय? अशीच येणार आहे मी. चल. आई, फार वेळ नाही लागणार हो. मी जाऊन घेऊन येते, तुम्ही थांबा ना. बर. मी जाते, आलेच लगेच. अनन्याला खरंच मैत्रिणीकडे जायचंय की मला टाळतीये? भाऊजी, तुम्हाला पण कामाला लावलं त्यांनी? नाही, त्यांनी नाही, मीच करतो. अहो, पांढरा हत्ती आहे तो. मेंटेनन्स किती असतो, पण उपयोग शून्य. का शून्य कसा? अगं याच्यावरतीच काम होणार आहे. अहो, जेव्हापासून हे मशीन आणलंय ना, कामं बंद आहेत तुमची. बरोबरच आहे म्हणा. मला पैसे द्यायचे सोडून तुम्ही ही मशीन घेतलीत, मग असंच होणार ना. देविका, दरवेळी हे असं दुसऱ्याच्या जीवाला लागेल असं टोचून बोललंच पाहिजे का? हां, का आपल्याच घरातली माणसं आहेत सगळी, आणि ती काहीतरी चांगलं काम करू पाहतायत, तर त्यांना प्रोत्साहन द्यायचं की त्यांच्या कामात सारखा मोडता घालायचा? काय ग, जर बिझनेस सेटल होऊ देत ना, तुझे सगळे पैसे तुला परत करणारच होता मी. अहो, मग कसे पैसे देणार माझे? तुम्ही तर ऑर्डर कॅन्सल करताय. बोला ना भाऊजी, कसे देणार पैसे? नाही, माझं बोलणं तुम्हाला आवडणार नाही, पण मी खरं सांगू का, अरुला बिझनेसची समज नाही हो. म्हणजे बिझनेसमध्ये 4 पैसे गुंतवायचे, 10 पैशाची मेहनत करायची आणि 4.5 पैसे मिळवायचे. ह्याला बिझनेस नाही म्हणत. हे वरचे 50 पैसे म्हणजे प्रॉफिट नाहीये भाऊजी. खरा बिझनेस कळतो ना तो अनन्याला. पण तुम्हाला ना तिच्या टॅलेंटची कदर नाही हो. तुम्ही पाय खेचताय तिचे. भाऊजी, हाच फरक असतो मिडल क्लास लोकांमध्ये आणि श्रीमंत माणसांच्या विचारांमध्ये. तुम्ही असे घाबरून घाबरून जगत राहता. बिझनेस करायची धडाडी ना अनन्यासारख्या श्रीमंत घरातल्या मुलीमध्ये असते.
तुमच्यात धमक नाही म्हणून तुम्ही तिला मागे खेचता. हे बघ देविका, आम्हाला अनन्याच्या बुद्धीची कदर आहे. काय तिचे पाय वगैरे मागे खेचत नाही होता मी. हां, उगाच तू त्या दोघींमध्ये भांडणं लावू नकोस, कळतंय का? अरुणा नेहमी प्रत्येक गोष्टीचा विचार करून मगच निर्णय घेते. अरुचं तर तुम्ही मला काही सांगूच नका. काय कौतुक सांगताय? अरु जर असं वागली ना तर नक्कीच तुमचा बिझनेस बंद पडेल. नाही, त्याची काळजी तू करू नकोस ग. आणि आम्हाला ना शांतपणे आमचं काम करू देत प्लीज. अहो भाऊजी, तुमच्या कामाची ना तुमच्यापेक्षा मला जास्त काळजी. कारण तुमचा बिझनेस जर चांगला चालला ना तरच मला माझे पैसे मिळतील. आणि त्यात आता ही मशीन, इलेक्ट्रिक मशीन, अहो म्हणजे भुर्दंड जास्त नाही का? जाऊ दे, तुमच्याच्याने काय होणार नाही. अरे बरं झालं आलीस. आता मी जे काय बोलले ते ऐकलंच असशील. हं? लाईटचं जास्तीचं बिल तुम्ही भरायचं, कळलं? ए, काय तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, अजिबात लक्ष देऊ नकोस. ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं. हां, नाही नाही, हे सोडून देण्यासारखं नाहीये हो. म्हणजे आपण तिचे पाय खेचतोय असं नसेल ना वाटत अनन्याला. तिला जे करायचंय ते तिला करायला मिळत नाहीये म्हणून घुसमट होत नसेल ना तिची. माहित नाही, म्हणजे नसावं तसं नसावं अगं. काय आहे ना अरुणा, हे बघ, आपण सगळेच ना आपापल्या ठिकाणी बरोबर आहोत. पण नेमकं कुठे चुकतंय, काय चुकतंय हे आपल्याला कळत नाही. हाय. हाय, पोचलीस घरी? हो, हे काय जस्ट पोचले. तू बँकेत जाऊन आलीस ना? हो, जस्ट जाऊन आले मी. आणि आपलं लोन अप्रूव्ह होऊ शकतं कारण अमाऊंट तशी कम्पॅरेटिव्हली छोटी आहे ना. गुड गुड. कधी लोन अप्रूव्ह होणार आहे? तसं माहिती नाही. एकदा डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले की लगेच ट्रान्सफर होऊ शकतात म्हणाले 24 तासात. ग्रेट, उत्तम. हो, आणि आज डीलरशी पण बोलणं झालं. तोही म्हणाला की आज संध्याकाळपर्यंत वगैरे पैसे ट्रान्सफर करतो. अरे वा, दोन्ही गोष्टी एकाच दिवशी, म्हणजे सगळं टेन्शनच मिटलं. आणि अथर्व, आईंना असं न सांगता लोन वगैरे अप्रूव्ह करणं. अगं अनन्या, मला सुद्धा हे नकोय ग, पण आपला नाईलाज आहे अनन्या. आणि हे लोन घेतलं नाही ना तर लॉंग रन मध्ये आपलं खूप नुकसान होईल असं वाटतंय मला. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.